एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्हिडिओ असा आहे की रिसेंटली आमची ट्रिप झाली उज्जैन ओंकारेश्वरला. बट प्रॉब्लेम असा होता की मी व्लॉग वगैरे काढला नाही, कारण मी इन पब्लिक कधीच असं कॅमेरा पकडून बोललेली नाही आहे तुमच्यासोबत. मी असे खूप सारे क्लिप्स काढले ज्याने मी तुम्हाला सांगेल की आमची उज्जैन ओंकारेश्वरची ट्रिप कशी झाली. तर व्हिडिओ न वेळ घालवता आपण स्टार्ट करूया. लेट्स गो. Thinking of you, thinking of you, thinking of you. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते आमच्या ट्रिपबद्दल. आमची ट्रिप 2 दिवसाची होती. आम्ही एकदम शॉर्ट ट्रिप काढलेली होती, जस्ट बिकॉज बिझनेस वुमन प्लस हाऊसवाईफ असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ बाहेर घालवता नाही येत. सो आम्ही 2 दिवसाचा प्लॅन केलेला. मी हर्षू दादू म्हणजे माझी बहीण भावाला घेऊन गेलेली मयूरसोबत, आणि सानू पण. आम्ही 4-5 जण गेलेलो 2 दिवसासाठी, म्हणजे 2 days and 1 night ओनली. तर आम्हाला सकाळी 6 वाजता निघायचं होतं, बट आम्हाला निघायला खूप जास्त लेट झालेला. आम्ही 8 वाजता घरातून निघालो. त्याच्यानंतर अगोदर ब्रेकफास्ट वगैरे केला. देन अगेन ट्रॅव्हलमध्ये झोप लागत होती खूप जास्त. सगळेजण झोपले, पण चांगलं वाटलं आहे. खूप दिवसांनंतर माझ्या बहीण भाऊसोबत मी फिरायला गेलेली. मग त्याच्यानंतर आम्ही थोडीफार मस्ती वगैरे केली, आणि मला कळलं की आपण उज्जैनला आणि म्हणजे ओंकारेश्वरला जायचं होतं. बट आपण ओंकारेश्वर न जाता सगळ्यात पहिले आपण बगलामुखी देवीला चाललो आहे, कारण तिथे ते रस्ता वगैरे कसा आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही बाय कार गेलेलो होतो, सो आम्हाला माहीत नव्हतं ते कसं होतं. मग सगळ्यात पहिले मयूरला वाटलं आपण तिथे जायला पाहिजे, कारण आपली 2 दिवसाची ट्रिप होती. मग आम्ही सगळ्यात पहिले ओंकारेश्वरला न जाता डायरेक्ट बगलामुखी देवीला गेलो. दिवसभर ट्रॅव्हल केला. इंदोरच्या आसपास आम्ही दुपारी जेवायला वगैरे थांबलो, आणि संध्याकाळी अराऊंड 6 वाजेच्या आसपास काहीतरी आम्ही पोचलो बगलामुखी देवीला. बगलामुखीला गेल्यानंतर खूप जास्त छान फील होत होतं. तिथलं वातावरण खूप छान होतं. नदी किनारे मंदिर होतं, आणि दर्शन पण इझिली झाले. संध्याकाळच्या वेळेस गेलेलो आम्ही. खूप सुंदर अशी मूर्ती होती देवीची, आणि तिथे जास्त वेळ पण नाही लागला दर्शनाला. साईडला 2-3 मंदिरं होते. मागच्या साईडला होमकुंड वगैरे होतं. खूप सुंदर असं मूर्ती वगैरे होती, अट्रॅक्टिव्ह होती, आणि एकदा तरी तिथे आयुष्यात जायला पाहिजे. ते महत्त्व वगैरे इन डिटेल तर मला पण नाही माहिती, बट मयूरची इच्छा होती तिथे जाण्याची. तर मी गेले त्यांच्यासोबत. बट आम्हाला ते पूजा वगैरे करायची असते तिथे, येलो कपडे वगैरे घालून. बट प्रॉब्लेम असा झाला की तिथे आम्हाला एक ब्राह्मण भेटले. त्यांनी आम्हाला नीट सांगितलं की तुम्ही मनापासून जर देवीला मानलं तर देवी तुमच्यावर प्रसन्न नक्की होते. बट तुम्ही ती पूजा वगैरे केली ते फक्त पैसे घ्यायचे काम असतात, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. देवीच्या हाताचा इथं धागा आहे येलो कलरचा. त्यांनी आम्हाला दोघांना येलो कलरचा धागा बांधला, मला, मयूरला, हर्षू दादूला पण बांधला, आणि खूप जसं छान वाटलं. आणि तिथून आम्ही डायरेक्ट निघालो उज्जैनला जाण्यासाठी. उज्जैनला आम्ही 9:30 वाजेच्या आसपास पोहोचलो. उज्जैनला स्टे केलं, हॉटेल वगैरे काय थोडीफार एन्जॉयमेंट केली, जसं पाणीपुरी वगैरे खाल्ली, असं जेवण वगैरे केलो, चेक इन वगैरे केलो, आणि झोपलो. मग हा असा पहिला दिवस होता तो पूर्ण ट्रॅव्हलमध्ये केलेला. आणि संध्याकाळी आम्ही एकच मंदिरचे दर्शन घेतले, बगलामुखी देवीचं. उज्जैनला स्टे केला. मग रात्री झोपल्यानंतर सकाळी उठलो, जो सेकंड डे होता, आणि आम्हाला रात्रीपर्यंत घरी यायचं होतं, कारण 2च दिवसाचं आमचा प्लॅन होता. मग आम्ही सकाळी उठलो, सकाळी फ्रेश वगैरे झालो, मेकअप वगैरे केला, आणि मग थोडेसे फोटोज वगैरे काढले, थोडे व्हिडिओ वगैरे काढले, बट मला पोस्ट करायला वेळच नाही भेटत आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही रूमला चेकआउट वगैरे केलं, आणि तिथून आम्ही डायरेक्ट निघालो मंदिरात जाण्यासाठी. सो आमच्याकडे गाडी असल्यामुळे आम्हाला बॅग वगैरे कॅरी करायची काहीच गरज नव्हती, आणि VIP पास घेतलेला होता. सो आम्हाला दर्शनला पण काहीच वेळ लागला नाही. आम्ही सकाळी 9च्या आसपास गेलेलो, कारण आम्हाला रात्री लेट झालेलं होतं झोपायला. सो आम्हाला आरती वगैरे घ्यायची नव्हतं, आम्हाला लगेच ओंकारेश्वरला रिटर्न यायचं होतं. सो आम्ही तिथे गेलो सकाळी 9 वाजता. ऑटो वगैरेमध्ये बसून गाडी पार्क केली, ऑटोमध्ये बसून आम्ही गेलो. त्याच्यानंतर आम्हाला थोडा वेळ लागला, टिका वगैरे लावला आम्ही. त्यानंतर थोडं फोटोज वगैरे, व्हिडिओज क्लिप वगैरे काढले, आणि मग आम्ही पास वगैरेचं काम मयूरने आणि आमच्या ड्रायव्हरने दोघं मिळून केलं. ते पास वगैरे काढायचं असतं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच, आम्हाला खूप फास्ट दर्शन झाले आमचे, कारण आम्ही फक्त उज्जैनलाच जाणार होतो. कालभैरव वगैरे जे बाकीचे मंदिर आहेत तिथं आम्ही नाही गेलो, कारण की 2 दिवसात एवढं कवर सगळं होत नाही.
मग त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले, आम्ही दर्शन केले. म्हणजे मी आधी पण उज्जैनला गेलेली, पण खूप जास्त भारी वाटतं तिथे जाऊन. मग आम्ही तिथे तो 3D शो असतो ना, लाईक असं ते VR वगैरे घालून ते पण पाहिलं. तिथे पण खूप जास्त मस्त एक्सपिरियन्स चांगला होता तो एक. थोडेफार पैसे जातात, बट एक्सपिरियन्स खूप जास्त चांगला होता. त्यानंतर कालभैरव वगैरे नाही गेलं, बाहेर आलो, थोडंसं शूट वगैरे केलं, फोटोज वगैरे, कारण की मेमोरी गोळा करायला मला खूप जास्त आवडतं, ना की स्टेटस ठेवायला. त्यानंतर आम्ही दुपारचं जेवण वगैरे केलं आणि मग लगेच आम्ही निघालो ओंकारेश्वर जाण्यासाठी. तर ओंकारेश्वरला आम्ही संध्याकाळी पोहोचलो. आम्हाला खूप जास्त लेट झालेलं होतं, गर्दी खूप जास्त होती, बट आमचा विचार होत होता की रात्री स्टे करून घेऊ, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ. बट त्याच्यानंतर तिथे विचारलं, तिथे VIP पास वगैरे तसं काही नव्हतं, मला ऑप्शन वाटत नाही. आम्ही पुलावरूनच गेलेलो, रात्रीचे 8 वाजलेले होते. मग नंतर तिथे विचारलं यांनी, मयूरने, की इथं दर्शन होऊ शकतं का, की गर्दी वगैरे काही कमी जास्त होईल का, की आमचे दर्शन होतील. मग तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही थोडा 5 मिनटं वेट करा, आरती संपल्यानंतर लगेच तुम्हाला फास्ट एंट्री भेटेल. सो आम्ही फास्ट एंट्री केली वगैरे. तिथं व्हिडिओ वगैरे काही केला नाही मी, कारण खूप जास्त गर्दी पण होती. मग त्यानंतर आम्ही लगेच दर्शन लगेच फास्ट झाले, फास्ट दर्शन झाले, फास्ट जेवण केलं आणि लगेच निघालो आणि रात्री 3 वाजता पोहोचलो आम्ही घरी. रात्री 3 वाजता म्हणजे पहाटे सकाळी 3 वाजता आम्ही पोहोचलो आणि आमची ट्रिप खूप जास्त छान झाली. फक्त माझ्याकडून एवढी चुकी झाली की माझ्याकडे एक्स्ट्रा स्टोरेज नाही, आणि चुकी अशी होती की मी फुल टाईम रेकॉर्ड नाही केलं, कारण की मला एकदम ओव्हर करायला नाही आवडत. जसं प्रॉपर कंटिन्यू हातात मोबाईल धरून सगळं करायचं, ते माझ्याकडून नाही झालं. बाकीचे क्लिप्स हर्षूने काढले, बाकीचे मी काढले. त्याच्यातच मी हा व्हिडिओ कालामोडून बनवलेला आहे थोडासा. बट तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्रामला. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल, काही मी टिप्स वगैरे सोडले असतील, तर तुम्ही मला विचारू शकता. ट्रिप खूप जास्त छान झाली आमची. शॉर्टकट ट्रिप होती, बाय कार होती, काही प्रॉब्लेम नाही आला आम्हाला, कुठेच प्रॉब्लेम नाही आला. उज्जैनला VIP दर्शन झालं, बगलामुखीला तर डायरेक्ट दर्शन होतं, खूप सुंदर होतं. आणि ओंकारेश्वरला पण डायरेक्टच होतं दर्शन. थोडीशी गर्दी असते, थोड्याशा पायऱ्या वर खाली कराव्या लागतात जास्त, बाकी काहीच नाही. आणि दर्शन पण सगळीकडे आमचे छान झालेले. आता नेक्स्ट ट्रिप प्लॅन करायला थोडा वेळ लागेल. सो व्लॉगिंग वगैरे करायला मला आवडतं, बट इतकं जमत नाही. सो मी ट्राय करेल नक्की. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.